नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या मांदिवली गावामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईड वाहतुकीमुळे प्रचंड धूळ आणि ध्वनी प्रदूषण पसरले असून विद्यार्थ्यांचं आरोग्य गंभीर धोक्यात आलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दखलेनंतर चौकशी समिती गावात दाखल झाली खरी, पण चौकशीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. समितीसमोरच नागरिक आक्रमक झाल्याने निष्कर्ष काढण्याआधी समितीने काढता पाय घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. सामाजिक कार्यकर्ते भावेश कारेकर आणि ॲडव्होकेट अर्पिता कारेकर यांनी उपस्थित केलेल्या थेट प्रश्नांना बगल देत चौकशी अर्धवट सोडली गेल्यानं संतापाचा उद्रेक झाला आहे. न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा ठाम इशारा पालकांनी दिला असून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपानंतरही प्रशासन गप्प का, की विद्यार्थ्यांचे भवितव्य खरंच धुळीतच जाणार असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. की अयोग्य आहे ही फक्त ह्याची जाच पडताळणी करण्यात येत होती. वेराज त्यांनी हे मुद्दे खरंच इथे आहेत की नाही, ते मुद्दे कसे अफेक्ट करतायत हे बघणं अपेक्षित होतं. पण ते सोडून भावेश कारेकर यांचा हेतू काय, ह्यांचा हेतू ही तक्रार खरी आहे की खोटी आहे ह्याचीच फक्त जाच पडताळणी करत होते. साहेब पोलीस आले, पोलिसांनी आम्हाला विचारलं पण की काय तुमचा प्रॉब्लेम. बाकी अधिकारी आले होते, ते काय जास्त टाइम आमच्याकडे तर त्यांनी वार्ता केली पण नाही. आम्ही बोललो पण की आम्हा पालकाला घ्या तुम्ही आणि 10 मिनिटं 15 मिनिटं काय आमची प्रॉब्लेम आहे ती ऐकून घ्या तुम्ही. पण ती दुसरे अधिकारी थांबले नाही, पण पोलीस मात्र थांबले होते. पोलिसांनी एक अर्धा तास आम्हाला दिलं. आमचं काय आहे ते आम्हाला विचारलं पण आणि पुढे कसं काय करायचं ना. आम्ही लेखी दिलेली होती सगळ्याकडे. आमच्या भावाने एकाने सगळ्यांना दिलेलं आहे, कागदपत्रे सगळं दिलेलं आहे. माझा मुलगा ह्या शाळेतला नाही, पण आम्हाला खूपच त्रास आहे. आम्ही तक्रार दिलेली भावेजवळ, भावेंनी समिती पोचवली, समितीची माणसं आलेली, पण कायच आमचा ऐकलेला नाही. अर्धवट ऐकून ती लोक गेली. आमची पालक लोकांची कायच त्यांनी बात ऐकलेली नाही आणि काय म्हणलेला नाही त्यांच्याजवळ. आम्ही आयोगासाठी आमच्या मुलांचा धोका आहे. आमची मुलं आजारी पडतात, धुळ्याने आजारी पडतात आणि आम्हाला आई बाबाला पण त्रास होतो. आम्हाला रोज सकाळी पोचवायला होतं. आमची पोरा डंपर मुलं शाळेतलं नियायला वाटत नाही. मग पोरांचं शिक्षण किती बुडतंय आणि काय शिकवतात सर, त्या आमची मुलांना ऐकू येत नाही डंपरा मुलं आणि आमची पोरा कायच परत नाही. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.